धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण अंतिम आठवड्यावरती बोलण्यासाठी संधी दिली. अध्यक्ष महोदय, मी आता शेवटचा असल्यामुळे मला वेळ द्यावा ही विनंती आहे. मंत्री महोदयांना पण विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आज शेवटचा दिवस आहे. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवड्यावर बोलत 3 मिनिटं देतो. अहो अध्यक्ष, सगळ्याला 20 मिनिटं दिलेत. 20 मिनिटं दिलेत सगळ्याला. अध्यक्ष महोदय, नाही 20 मिनिटं दिलेत. नार साहेबाला 20 मिनिटं दिलेत साहेब. अध्यक्ष महोदय, आपल्या आज अण्णा हजारे साहेब 2 दिवसापूर्वी लोकायुक्त सुद्धा एक विधेयक आपण मंजूर केलं, परंतु त्याची अंमलबजावणी नाही, म्हणून उपोषणाला जानेवारी महिन्यात बसणार आहेत. तर तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करावी एवढी विनंती करतो. आणि माझ्या मतदारसंघातील या राज्यातलं सर्वात मोठं असणारं उजनी धरण 123 TMCचं, त्याच्यावरती सोलार पॅनल बसवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना पाठपुरावा केला होता. त्यांनी तत्वता मान्यता दिली होती. मंत्री महोदयांनी देखील शब्द दिलाय की येणाऱ्या 1 महिन्याच्या आत त्याचं टेंडर काढून 1000 मेगावॅटचं त्यावरती पाण्यावरती तरंगणारा सोलार बसवणार, ज्याच्यामुळं त्या ठिकाणी बाष्पीभवन होणार नाही आणि सोलारला त्या ठिकाणी आम्हाला उपयोग होईल. आणि हा राज्यातला एकमेव प्रकल्प होतोय. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी राणेसाहेब बसलेत. साहेब, आपल्याला देखील विनंती आहे की तेच उजनी धरण, जे राज्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे, जिथं सगळ्यात मोठं गोडा पाण्यातली मासे मिळतात, तर आपण ते धरण मत्स्य व्यवसायासाठी प्रोत्साहन दिलं तर नक्की पुढच्या काळामध्ये इथं जी व्यवसाय करणारी मुलं आहेत त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल. आपण कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. याचबरोबर साहेब, या अधिवेशनातनं मी काय घरी घेऊन चाललोय माझ्या मतदारसंघात, तर माझ्या मतदारसंघातली माढा आणि टेंभुर्णी आणि मोडलीम बस स्थानकाला त्या ठिकाणी टेंडरमध्ये त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं की यामध्ये आम्ही प्रायव्हेट PPT वरती त्या ठिकाणी डेव्हलप करायला घेतोय आणि त्याचं टेंडर देखील 1 महिन्याच्या आत काढतो. हे 2-3 कामं महत्वाची झाली. परंतु याचबरोबर सोलारची जी योजना आहे, याला वर्ग 2 ची जमीन असलेली जर सोलारला द्यायची असेल तर त्याला 50% नजराना भरावा लागतो. तर तो परवा जे महसूल मंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला 5% आणि तो 0, तर तो सोलारसाठी विशेष करून तो माफ करावा अशी मी या निमित्ताने विनंती करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातलं महत्वाचं असलेलं 113व्या SLTC मध्ये सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 3री सुप्रमा मान्यतेसाठी 1 डिसेंबरला सरकारकडे आली आहे. तर ती तात्काळ त्या ठिकाणी मंजूर व्हावी, ज्याच्यातून माझी 7 गावं पाण्यापासून वंचित आहेत, तर ती होतील. आणि त्याला 621 कोटी 75 लाख रुपयाची मान्यता आणि तसा प्रस्ताव देखील आपल्यापर्यंत आलाय. तर त्या माध्यमातून ती देखील व्हावं अशी या निमित्तानं विनंती करतो. उजनी जलाशय पर्यटन म्हणून त्या ठिकाणी 281 कोटी रुपये 82 कोटी रुपयाचा शासन निर्णय झालाय, GR काढलाय. यामध्ये उजनी पर्यटन अंतर्गत बांधकाम, पायाभूत सुविधा, हर्बल विकास, बगीचा, ओपन थिएटर, गेमिंग झोन, इंडोर स्टेडियम, उजनी जलाशयावरील आंतरजल पर्यटन, त्या ठिकाणी पायाभूत सुविधा, इको ट्रेल रिसॉर्ट, गेमिंग, याचबरोबर कृषी पर्यटन, कॉटेज, पारंपरिक खेळ, शेतीमाल, या सर्व गोष्टीचा समावेश आहे. याला तात्काळ त्या ठिकाणी GR निघाला, याचं टेंडर काढून काम सुरू करावं अशी या निमित्तानं विनंती करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या भागातलं सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्या ठिकाणी एक म्हण आहे बघा, रानात लढतोय उन्हात पावसात रोज, तरी कायद्याच्या काकडात अडकतोय, कारण नियम कठोर झालेत. याच बाबतीत आमच्या MIDCला त्या ठिकाणी GR निघालाय आणि मोडलीम MIDCच्या संदर्भात बावनकुळे साहेबांबरोबर बैठक झाली, त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांबरोबर बैठक झाली. आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ज्या ह्याच्यामध्ये बॉयलर नाहीत आणि असे त्या ठिकाणी प्रकल्प आणायचे, याबाबत जे उत्सुक आहेत त्यांनी देखील आम्हाला पत्र दिलेत आणि त्याचा तात्काळ त्या ठिकाणी आता पुढची कारवाई होऊन आम्हाला मिळावं अशा पद्धतीची आम्ही भूमिका मांडतोय. पंढरपूरमध्ये आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये 50-60 मुलं कोळी बांधवाची आमची काम करतायत. त्यांना कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनामध्ये घेतल्यास त्याचा उपयोग ही राज्यात कुठेही आपत्ती आली तर त्याचा होईल, म्हणून त्यांना कायमस्वरूपी घ्यावं. अहिल्यादेवी होळकर विहीर योजना जी आता गेल्या 6-7 महिन्यापासून बिलं मिळत नाहीत, त्याचे अनुदान रखडलेत, तर ते देखील लवकर सुरू करणं अपेक्षित आहे. काय आज आपण बघितलं असेल तर पंढरपूर हे विठ्ठलाचं वारकऱ्याचं गाव आणि या पंढरपूरच्या आजूबाजूला साहेब वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून
IPS अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि तिथं व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आणि महिलांना पकडलं. असे पंढरपूरमध्ये वारकरी येणाऱ्या ठिकाणी होणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे आणि ही महाराष्ट्राला शर्मेची गोष्ट आहे. त्यामुळं अशावरती कडक कारवाई करून आणि अजून काही ठिकाणी मंत्री महोदय आहेत जी माहिती आहेत, परंतु याच्यावरती असं आपल्याला जगात कुठं होतंय काय होतंय त्यापेक्षा पंढरपुरात होणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यावरती कडक कारवाई IPS अधिकारी करतायत. त्याला अजून त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं आणि अशा सगळ्यांची मोडून काढावे. मग गुटखा असेल, दारू असेल, प्रत्येक गावात 8-8, 10-10 धंदे आहेत, तर त्याच्यावर देखील तोडगा काढणं आवश्यक आहे. साहेब, पंढरपूरला येणाऱ्या मुक्ताई पालखी मार्ग, मुक्ताईची पालखी आमच्या इथं येते, तिला पालखी मार्गाचा दर्जा दिलाय. रिदोरे, माढा, शेटपळ मार्गे आणि पंढरीच्या पांडुरंगाला त्या ठिकाणी महाराष्ट्रातनं सगळ्या पालख्या येतात. परंतु पांडुरंगाची पालखी आरणला संत शिरोमणी सावता महाराजाला भेटायला जाते, तर त्या आरणच्या पालखी मार्गाला आता 100-125 कोटी रुपये त्या ठिकाणी अवर्ग दर्जातनं मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेत. 5 कोटीचं टोकन मिळाले. परंतु जाणारा रस्ता देखील पालखी मार्ग व्हावा, ज्याने पालखी पंढरीच्या पांडुरंगाची जाती, त्यासाठी त्या पालखी मार्गाचा दर्जा देऊन त्याला रस्ता करावा. टेंभुर्णी पंढरपूर मंगळवेढा 4 पदरी रस्ता करावा. या संदर्भात देखील वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करतोय. ते होण्यासंदर्भात आपण आदेश करावे. माढा येथे आमच्या इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिल्हा परिषद एकमेव आमच्या जिल्ह्यात मंत्री महोदय शाळा आहे जी हायस्कूल पर्यंत आहे, 10वी पर्यंत, कारण 7वीच्या वर जिल्हा परिषद नसती, परंतु 10वी पर्यंत आहे. 1300 विद्यार्थी तिथं आहेत आणि ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून ती शाळा चालती आहे. 100 वर्ष झालेली आहेत. तर त्याच्या खोल्या आता एकदम निर्जीव झाल्यात, तर त्याला 25 खोल्याची आवश्यकता आहे. सरकारने देखील त्याच्यावर तातडीनं करावं. आमच्या इथं मुलींची शाळा आहे ज्या ठिकाणी 10 खोल्या आत्ता पडायला झाल्यात, त्याला देखील निधी मिळावा. याचबरोबर अध्यक्ष महोदय, एका बाजूला आपण आम्हाला अ वर्ग दर्जा आरणला दिलाय, तसं रांजणी, मेंढापूरला, नारायण चिंचोली, मोडणी, वेताळबाबा, आडीव, भैरवनाथाचं मंदिर, देगाव, संध्यावळी याला देखील ब वर्ग दर्जा दिलाय. 5-5 कोटी रुपये निधी द्यावा असं देखील या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो. खेलो इंडियाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात साहेब आरण गाव आहे, ज्या आरण गावामध्ये ऑर्चरीमध्ये महाराष्ट्रात जेवढे खेळाडू खेळलेत त्याच्यातले 40% खेळाडू माझ्या एका त्या भागातले आहेत आणि त्यामुळं खेलो इंडियातलं त्या ठिकाणी व्हावं अशी या निमित्तानं विनंती करतो. माझ्या मतदारसंघात एका दिवशी 65 मिलीमीटर पाऊस पडतो, परंतु एका दिवशी 75 मिलीमीटर पाऊस पडलाय. आमच्या भागातले रस्ते त्या ठिकाणी सगळे उखडून गेलेत. आज जायला रस्ते नाहीत आणि लोकांची खूप मोठी अडचण झाली आहे. तर रस्त्याच्या बाबतीत विशेष असं हॅम असेल, ADBच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून आमचे सगळ्या रस्त्याला निधी मिळावा अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. याचबरोबर घोषणांनी पीक उगवत नाही, पण हे रानाने शिकवले आहे. शेतकऱ्याला अपयशी नाही, परंतु धोरणाने अपयशी ठरवले आहे. कर्जमाफीच्या बाबतीतला निर्णय आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलाय, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की बँका आज त्या ठिकाणी नोटिसा देत आहेत, तर त्या नोटिसा थांबवणार, कर्ज वसुली थांबवणार अशी भूमिका घेतली आहे, परंतु प्रत्यक्षात तिथं बँकांना तशी अजून सूचना मिळाल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, त्या आज सूचना मिळणं गरजेचं आहे आणि बँकांनी उद्याच त्या लोक अदालतमध्ये त्या केसेस मिटवायसाठी बोलवलंय. मग आपण एका बाजूला कर्जमाफी करणार आहे म्हणून शेतकरी अडचणीत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र असं होतंय, तर कर्जमाफी कशी होणार आहे? द्राक्षाचा शेतकरी खूप मोठा आहे, द्राक्षाच्या शेतकऱ्याला साहेब कर्ज जास्त आहे, तर त्याला निकष न लावता त्याच्या द्राक्षावरती आणि डाळिंबावरती मोठ्या कर्जमाफीला या ठिकाणी आपण नियोजन करावं अशी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे. आणि मग आज PMA CMA असेल, योजना असतील, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, OBC महामंडळ असेल, आज शैक्षणिक कर्ज असेल, याला नॅशनल बँका कर्ज द्यायला खूप त्रास देत आहेत, तरी या माध्यमातून कर्ज द्यावं. आज राज्य सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून आज फॉर्म मागवले होते. 42 लाख अर्ज मंत्री महोदय त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेत. त्यातले 31,832 अर्ज त्या ठिकाणी आपल्याकडे 31,832 कोटी रुपये त्याला लागणार आहेत आणि याच्यातले सगळे अर्ज जे मंजूर झालेत, स्वीकृत झालेत, आता त्याला LY गेलाय की तुम्हाला ही योजना मिळणार आहे, परंतु त्याला पैसे उपलब्ध होत नाहीत आणि ही रक्कम 31,832 कोटी आहे. मग ह्याची तरतूद ह्या पुरवणी मागण्यात नसल्यामुळं ह्या शेतकऱ्याला आज नेमकं कळत नाही. तर या माध्यमातून ह्या शेतकऱ्याला ज्या आज ठिबक सिंचन सारखी योजना आपल्याला सगळ्यात महत्वाची आहे, त्या योजनेच्या माध्यमातून यायला
आपण आता उसाला तंत्रज्ञान आणतोय, परंतु ठिबक सिंचन बंधनकारक आहे आणि याला ठिबकची योजना जे आपलं अनुदान रखडलंय ते अनुदान सुरू करावं. या माध्यमातून एक आपल्याला महत्वाची मागणी आहे की देशातली एकमेव पहिली सूतगिरण जगदंबा अनुसूचित जाती शेतकरी सूतगिरण माढा ही साहेब 96 एकर जमीन होती, त्याच्यावरती सूत मिलचा 68 कोटी रुपयाचा बोजा होता आणि ही जमीन त्या ठिकाणी काही राजकीय नेत्याच्या मुलांनी त्या ठिकाणी परस्पर बोजा असताना ती विकत घेतली आणि ती जमीन माढा शहरातली आहे. त्या जमिनीची किंमत 1000 कोटी रुपयाच्या आसपास आहे. तिथं 25 लाख रुपये गुंठा भाव आहे आणि मग याची सीबीआय चौकशी होऊन ह्या जमिनीचा व्यवहार रद्द व्हावा आणि ही देशातली अनुसूचित जाती जमातीतली पहिली त्या ठिकाणी सूतमिल आहे, तिला त्या ठिकाणी न्याय द्यावा. माझ्या सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा दूध संघ साहेब, जिल्हा दूध संघ अडचणीत आला, त्याच्यावर प्रशासक नेमला, परत त्याच्यावरचा प्रशासक उठवला, संचालक मंडळ आलं, संचालक मंडळाने मग टेंभुर्णीतली असेल पंढरपूर असेल ह्या जागा विक्री करण्याचा घाट घातलाय. ह्या जागा त्या ठिकाणी कोवडी मोलाच्या किमतीनं विकल्या गेल्यात, त्या माध्यमातून त्याची देखील चौकशी व्हावी ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील एक राधेश्याम पाटील नावाचे पटवर्धन कुर्लीचे अध्यक्ष महोदय मिनिटं झालीत. अध्यक्ष महोदय बोलू द्या, आज शेवट दिवस आहे, तुमच्यामुळे तर आम्हाला संधी मिळते आहे. अध्यक्ष महोदय, 40 वर्ष तुम्ही नेतृत्व करताय, तुम्ही आमच्यासारख्या मुलांना आता संधी दिली पाहिजे, विनंती आहे साहेब. साहेब, माझ्या मतदारसंघात राधेश्याम पाटील नावाचे एक ग्रस्त आहेत, आमचे सहकारी आहेत, त्यांच्या मिसेसला KM हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथल्या डॉक्टरांनी, डॉक्टर आनंद आलूरकरांनी सांगितलं अर्जंट आहे, ऑपरेशन करावं लागतंय, सिरियस आहे, म्हणून 13 लाख रुपये भरून घेतले. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी किंवा आपल्या धर्मादायमध्ये बसवण्यासाठी पत्र दिलं आणि त्यांनी न स्वीकारता त्या मुलाला साहेब त्या ठिकाणी 2 एकर स्वतःची जमीन विकावं लागली आणि उपचार करावा लागला आणि त्या पेशंटला त्या ठिकाणी ह्या पद्धतीची अडचण होती आहे. तर ती धर्मादाय संस्थेच्या धर्मादाय जी आपली 10/10ची समिती आहे या माध्यमातून मी देखील त्याच्यावर आहे, परंतु इथं प्रत्यक्षात मात्र त्याच्यावर काम करताना त्रास होतोय. तर या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपण या वरती कडक कारवाई करावी, जेणेकरून आमच्या एका सन्माननीय सदस्याच्या PA ला देखील असाच भोगावं लागलं होतं. तेच गोष्टी परत होणे म्हणून आपल्याला या निमित्तानं विनंती आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या अगोदर परीट समाजाला शेड्यूल कास्ट SC मध्ये त्या ठिकाणी आरक्षण होतं, परंतु 1 मे 96ला 1 मे 1960ला OBC मध्ये त्यांना कॅटेगरीत दिलंय. त्यांची खूप वर्षाची मागणी आहे, तर त्यांना जसं होतं स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधी तसं त्यांना देण्यात यावं ही या माध्यमातून विनंती करतो. साहेब, अन्न व नागरी पुरवठ्याच्या माध्यमातून माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये इष्टांग संपलाय, म्हणून आज अनेक लोक त्या ठिकाणी रेशनपासून वंचित आहेत, तर त्यांना रेशन मिळण्यासाठी इष्टांग वाढवून द्यावा हे मागच्या दोन्ही अधिवेशनात दिलं होतं. फक्त 15,000 इष्टांग आमच्या सोलापूर जिल्ह्याला वाढवून आलाय, त्यामुळे इष्टांग वाढवून द्यावा ही या निमित्तानं विनंती करतो. रोजगार हमीचे 100 दिवस उपलब्ध करून रोजगार देणं हा जसा एक विषय आहे, तसं गुरांचा गोठा, सिंचन विहिरी, शेत तळे, बांधकाम, वस्ती, घरकुलं याच्यासाठी 20च फक्त त्या ठिकाणी आपल्याला लिमिट घातलंय, तर त्याच्यात ते होणार नाही, तर ते अट्ट काढावे आणि त्याला आज न्याय द्यावा. आज आपल्याला अध्यक्ष महोदय, लहान मुलांना आज त्या ठिकाणी 2 वर्षानंतर व्हिटॅमिन A3 ची जी लस दिली जाते ती आज आपल्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध नाही आणि टाळाटाळ केली जाते, तर ती लस उपलब्ध करून द्यावी. याचबरोबर अध्यक्ष महोदय, आज जमिनीच्या बाबतीमध्ये पाईपलाईन करायची आहे शेतकऱ्याला पाईपलाईन करायची आहे, तर मधले शेतकरी त्या ठिकाणी पाईपलाईन नेऊ देत नाहीत, त्याला परवानगी मागतात, त्याच्याकडनं 50,000 1 लाख मागल तशी घेतात आणि मग त्याची पाईपलाईन करायला जर 10 लाख खर्च येत असेल तर या शेतकऱ्याला 10 लाख रुपये द्यावे लागतात. तर यामध्ये तहसीलदारांना त्यापूर्वी पण आपल्याला 1966 कलम 49(1) अन्वये याचा आपल्याला अधिकार आहे, तर त्याच्यावरती एक कडक धोरण करून जसं आपण पांढरण रस्त्याच्या बाबतीत केलंय तसं करावं अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो. साहेब, माझ्या मतदारसंघामध्ये टेंभुर्णी, मोडलीम, टेंभुर्णी, माढा आणि कुर्डवाडी 3 पोलीस स्टेशन आहेत आणि मला DYSP ऑफिस मधलं बार्शीला आणि करमाळ्याला जावं लागते, तर 3 पोलीस स्टेशनचं मिळून एक माढ्याला DYSP ऑफिस व्हावं, अप्पर तहसील हे माझ्या इथं करकमला व्हावं ही विनंती करतो. साहेब, पंढरपूर म्हणलं की पंढरपूरला आपण पांडुरंगाला जसं आठवतो तसं पंढरपूरला पंढरपूरची पंढरपुरी म्हैस
म्हणून एक जात आहे ज्या म्हशीच्या दुधाच्या मध्ये एकदम सकसपणा आहे, तर ही जात डेव्हलप करण्यासाठी मागच्या काळात 14 ते 19 मध्ये काम झालं होतं. त्याच्यासाठी आपल्याला 25 कोटी निधी मिळाला होता, परंतु पुढच्या काळात त्याला निधी मिळाला नाही. तर ती जात डेव्हलप करून, जसं आपण बाहेरच्या राज्यात बघतोय मुरा म्हशी आणतो आपण, तिकडून म्हैसाना म्हैस आणतो, तशी आपली पंढरपुरी म्हैस ही त्या ठिकाणी अनुदानावरती आणि त्या जनावराला त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं ही आपली जात आहे. दिव्यांग 122व्या शाळामध्ये 2464 कर्मचारी 8 एप्रिल 15 पासून 100% अनुदानावर घेण्याचा निर्णय झालाय, परंतु इम्प्लिमेंटेशन झालं नाही. 50%च अनुदान मिळतंय, तरी देखील त्यांना द्यावं. आज युवा धोरण या युवा कार्य प्रशिक्षण यासाठी आज आंदोलन चालू होतं, त्यांना देखील न्याय देण्याची आपण भूमिका घ्यावी. माझ्या मतदारसंघात साहेब उजनी धरण हे 40 वर्षापूर्वी झालं आणि तिथून जी पुनर्वसित झालेली लोक आहेत, त्या पुनर्वसित झालेल्या लोकांना जे आपण 17 ते 18 हे देणार होतो त्या दिल्या गेल्या. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये कुर्डवाडी, माढा आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशन आहे. आज जसं मगाशीपासून विषय निघतोय साहेब, माझ्या इथं 27 बलात्काराच्या केसेस नोंदवल्या गेल्या, 5 मर्डर, आणि मग ही सगळी परिस्थिती होती आहे. त्याला आपण कोणतरी शासन म्हणून जबाबदार आहे, पोलीस यंत्रणेनं त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे, त्याच्यावर कडक पावलं उचलली पाहिजे, गुन्हेगाराबरोबरची दोस्ती कमी झाली पाहिजे. अशा पद्धतीच्या आमच्या काही मागण्या आहेत साहेब. जलसंधारण विभागाची 26 डिसेंबर 24 मेगा भरती करण्याची घोषणा मंत्री महोदयांनी केली होती. त्याच्या प्रतीक्षेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलं धरणं आंदोलन घेऊन बसलेत, त्यांची भरती लवकर करावी. याचबरोबर शिक्षक अंतर्गत अभियानामध्ये जे आपला करार झालाय त्याची पूर्तता करावी. माझ्या सीना नदीवरती आणि भीमा नदीवरती अध्यक्ष महोदय मोठे बंधारे करणं आवश्यक आहे, कारण पुराच्या परिस्थितीमध्ये आता शेती वाहून गेली आहे, तर त्याला हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे करणं यासाठी आपण नियोजन लावावं अशी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, शेवटचा एक विषय, या मुद्दा काय, महाराष्ट्रामध्ये शहीद जवानांच्या 300 ते 400 कुटुंब आहेत आणि त्यांना आपण अनुकंपाखाली राज्याने समाविष्ट करून घेतलंय. तर त्यांची बदलीच्या प्रक्रियेमध्ये एक शिथिलता देऊन त्यांना त्यांच्या मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी त्या मातेला, आईला त्या ठिकाणी संरक्षण द्यावं या पद्धतीची भूमिका बजावी. माझ्या मतदारसंघात साहेब 2008-9 मध्ये एक अध्यक्ष महोदय 30 मीटरचा रस्ता त्या ठिकाणी पुणे सोलापूर झालाय आणि या रस्त्यामध्ये भूसंपादनात जमीन झाली, परंतु लवादामध्ये अडकल्यामुळं अजून त्याला हे मिळालं नाही. अध्यक्ष महोदय, अनेक विषय बोलण्यासारखे होते, आपण नेहमीच आम्हाला सहकार्य केलं. रात्रीचे आता 12:52 झालेत, त्यामुळं आपण बोलायला संधी दिली आणि आपल्या या माध्यमातून एवढ्या मागण्या आम्ही मांडल्यात, यातल्या मागण्या मान्य व्हाव्या आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना दिलासा द्यावा, निधी मिळावा आणि या सगळ्याला आपण हे न्यायाचं मंदिर आणि आपण जो आम्हाला बोलण्यासाठी न्याय दिलाय त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. मंत्री महोदयांनी देखील आमच्यासाठी थांबले, त्यांचे आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या अधिवेशनासाठी काही ठेवा. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल.